रकमेच्या बदल्यात कागदपत्रांशिवाय सिम कार्ड पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। मुंबई गुन्हे शाखेकडून 23 वर्षीय समीर मेहबूब खानला अटक। आरोपीकडून 75 सिम कार्ड आणि 2 मोबाईल जप्त। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाई दरम्यान हा प्रकार उघडकीस आलाय। जयराम रमेश यांच्या केंद्रावर हल्लाबोल। पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी खुलेआम फिरतायत आणि आमचे खासदारही दुसऱ्या देशात पाठवले जात आहेत। शिष्टमंडळावर जयराम रमेश यांची टीका। जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची पूंछ ब्रिगेड मुख्यालयाला भेट। भारतीय लष्कराचे सैनिक आणि बीएसएफ जवानांशी संवाद साधला। सैनिकांच्या समर्थनार्थ सांगलीमध्ये काँग्रेसची तिरंगा रॅली। खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम रॅलीत सहभागी। भारत माता की जय, शहीद जवान अमर रहेच्या घोषणा दिल्या। भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी बीडमध्ये काँग्रेसची तिरंगा रॅली। मोठ्या संख्येने कार्यकर्ते रॅलीत सहभागी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कोर कमिटी सदस्यांची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक। शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत बदलांसंदर्भात चर्चा होणार। विविध सेलचे प्रमुख आणि पदाधिकारी बदलण्यात येणार असल्याची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या लहान सुनेची आत्महत्या। गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे फरार। याआधी मोठ्या सुनेनंही छळाचा आरोप केला होता। पोलिसांकडून मात्र कोणतीही कारवाई नाही। वैष्णवी हगवणेंच्या माहेरच्यांना राजेंद्र हगवणेंनी हुंड्याच्या नावाखाली लुटलं। 51 तोळे सोन्याचे दागिने, फॉर्च्युनर गाडी। माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी 50,000 ते 1 लाख रुपये मागितल्याची माहिती। अजित पवार आणि राजेंद्र हगवणेंमध्ये जवळचे संबंध असल्यानं राजेंद्र हगवणेंना अटक होत नाहीये। वैष्णवीच्या कुटुंबियांचा गंभीर आरोप। अजित पवारांनी वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा अशीही मागणी केली। पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर। सुप्रीम कोर्टाचा पूजा खेडकरला दिलासा। 2 जामीनदार आणि ठराविक रकमेच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर। कथित मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात नवा खुलासा। संपूर्ण घोटाळ्यात मुंबई महापालिकेतील अभियंते आणि कंत्राटदारांनी हातमिळवणी केल्याचं तपासात समोर। 65 कोटींचा घोटाळा झाल्याची आकडेवारी समोर। कारवाई सुरू। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमध्ये आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं आंदोलन। महाराष्ट्र सरकारच्या ई बाईक टॅक्सीला विरोध। छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बीडमध्ये जल्लोष। 6 महिन्यानंतर खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्याची ओबीसी समाजाची प्रतिक्रिया। विदर्भ आणि मराठवाड्यातील रिक्त पदं आधी भरा। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या सूचना। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविना मराठवाडा आणि विदर्भातील कामं रखडल्यानं सरकारचा निर्णय। कोल्हापूरमध्ये 3घांना कोरोनाची लागण। एका रुग्णाला डिस्चार्ज तर 2घांवर खासगी रुग्णालयात उपचार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शासनाकडून मिळणारी किट घेण्यासाठी मजुरांची गर्दी। एजंटकडून गर्दीचा फायदा घेत मजुरांची आर्थिक लूट। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा। मोर्चामध्ये काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, सुनील देशमुखांसह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी। पालघरमधील महिला आणि बालविकास कार्यालयाला भीषण आग। अनेक फाईल्स, कॉम्प्युटर, बांधकाम विभागाच्या फाईल्ससह साहित्य जळून खाक। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरात बनाना लीफ हॉटेलजवळ धोकादायक स्पीड ब्रेकर। या स्पीड ब्रेकरची उंची अधिक असल्यानं रात्रीच्या वेळी अनेक दुचाकींचा अपघात। प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये पावसामुळे चिखल साचला असून ट्रॅक्टर ट्रॉलीसह पैनगंगा नदीत कोसळला। चालकानं प्रसंगावधान दाखवत वेळीच ट्रॅक्टरमधून उडी मारल्यानं जीव बचावला। पुण्यातल्या वारजे परिसरात विजेचा शॉक लागून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू। घरासमोर खेळत असताना विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यानं शॉक लागला अशी माहिती। रत्नागिरीच्या रोहा शहरात मुलीला पळवून नेण्याचा डाव फसला। हुशारी दाखवत मुलीनं मोटरसायकलवरून उडी मारली। अपहरणाचा गुन्हा दाखल। मुलीला पळवणाऱ्या व्यक्तीला स्थानिकांचा चोप। रायपूर रेल्वे स्थानकावरती मालगाडीचे 2 डबे रुळावरून घसरले। कोणतीही जीवितहानी नाही। दुर्घटना सकाळी 7:45च्या सुमारास घडली। राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 46 अंशांवर। गंगानगरमध्ये पारा सर्वाधिक 46.3 अंशांवर। आज राजस्थानमधील 10 जिल्ह्यांना पावसाचा इशारा। पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन 30 मे रोजी। इमारत सध्याच्या टर्मिनलपेक्षा 5 पट मोठी आहे आणि 65,000 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे।
मुंबई वाहतूक पोलिसांनी वन टेस्ट वन चलन डिजिटल पोर्टलद्वारे 556.64 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यानची कारवाई. 1,81,613 ई चलन विरोधात ऑनलाईन तक्रारी, त्यापैकी 1,07,850 तक्रारी फेटाळल्या. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये 2 ते 8 जुलै रोजी सलग सुनावणी होणार. सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस शक्य. आरोपी गैरमार्गाने मिळवलेल्या पैशांचा लाभ घेत असल्याचा आरोप. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यपालांची भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याची माहिती. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आज वानखेडेवर काटेकी टक्कर. प्लेऑफमध्ये चौथं स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार. आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार. पावसाची शक्यता असल्यानं कोलकातामध्ये होणारा क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार. वैभव सूर्यवंशी राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. चेन्नईविरोधात अर्धशतकी खेळी. 14 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांसह 57 धावांची खेळी. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भारतीय अभिनेत्री रुची गुर्जर पंतप्रधान मोदींचा फोटो असलेल्या नेकलेससह उतरली रेड कार्पेटवर. तिच्या या ॲक्सेसरीजनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय. जान्हवी कपूरचा कान्समध्ये डेब्यू. आई श्रीदेवीचा लुक रिक्रिएट करत रेड कार्पेट गाजवलं. जान्हवी कपूरचा लुक पाहून चाहत्यांना श्रीदेवीची आठवण झाली. सोशल मीडियात फोटो व्हायरल. अंदाज अपना अपना चित्रपटातील डायलॉग्स आणि अमर प्रेम, तेजा आणि क्राईम मास्टर गोगो यासारख्या व्यक्तिरेखांचा परवानगीशिवाय वापर करता येणार नाही. हायकोर्टाचा आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.